विषमगे विश्राम 2026 67वा महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज 1 मे 67व्या महाराष्ट्र दिनाचे ध्वजारोहण आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय सतीशजी गवले सर यांच्या हस्ते होणार आहे। एक साथ होंगे अंदर की तरफ दाहिने बाएं मुड़ स्वागत प्रणाम 1 2 3 विद्यालयाचे प्राचार्य गवले सर, सुशीलजी लंके, मान्य आप्पाजी बेंतुरे, विद्यालयाचे उपप्राचार्य संदेश सर व्यवस्थित स्तंभाकडे ध्वजारोहणासाठी प्रस्थान करत आहेत। बाहर की तरफ दाहिने बाएं मुड़ एक साथ विश्राम होंगे विश्राम एक साथ सावधान होंगे सावधान।
मान्य प्राचार्य गवले सरांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे. परेड इज्जत राष्ट्रीय झेंड्याचा सलामी देगा. सलामी गो. भारत माता की वंदे महाराष्ट्र दिन. एक साथ विश्रामने विश्राम. या राज्यगीतासाठी मान्यवरांनी व्यासपीठावर यावे. एक साथ सावधान सावधान. राज्यगीत श्रेष्ठ. बैठेंगे. बैठ जाओ. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. एक दो एक दो. Shweta
दीर्घ श्वास. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, शांति शांति शांति. आराम से. आणि कामगार दिनाच्या कार्यक्रमासाठी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य माननीय सतीश गवले सर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आलेल्या मान्यवरांना मी विनंती करेन की त्यांनी भारत माता आणि सरस्वती माता या दोन प्रतिमेचे पूजन करून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी. विद्यालयाचे प्राचार्य माननीय सतीश गवले सर यांचं स्वागत माननीय आप्पासाहेब टेंगोडे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये माननीय सुधीरजी लंके या ठिकाणी उपस्थित झालेले आणि आजच्या बक्षीस वितरणाचे जे जाते सुद्धा आहेत. मी आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय दंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी सुधीरजींचं या ठिकाणी स्वागत करावं. यानंतर आप्पासाहेब टेंगोडे या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांचं स्वागत खेडेकर मॅडम करतील. पर्यवेक्षिका खेडेकर मॅडम त्यांचं स्वागत करतील असं मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी प्रमुख उपस्थितीमध्ये अजून पांडुरंगी वस्तू पोलीस दलामध्ये कार्यरत आहे. शेगाव या ठिकाणी आपल्या विद्यालयात प्राचार्य विद्यार्थ्यांनी काय अजून स्वागत करायचे. स्काउट लायब्रो यानंतर मंचावर सर्व मान्यवरांची मी शब्द सुद्धा
विद्यालयाचे प्राचार्य मान्य सतीश गवले सरकारची नक्की त्यांना विनंती करतो. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त सर्वप्रथम सर्व या मैदानावर उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो. महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिन या दोन्ही दिनाच्या या कार्यक्रमासाठी मंचावर उपस्थित माझे सहकारी उपमुख्याध्यापक आदरणीय धंदे सर, विशेष उपस्थितीमध्ये माजी आमदार आदरणीय नानासाहेब लंके यांचे चिरंजीव आमचे ज्येष्ठ बंधू श्री सुधीरजी लंके, आपल्याच या विद्यालयामधून सेवानिवृत्त झालेले अधीक्षक आदरणीय अप्पाजी ठेंगजोडे, माझे सहकारी पर्यवेक्षक आदरणीय भाऊसाहेब मॅडम, गिरीकर मॅडम, या कार्यक्रमाचे आजचे आयोजक, माझे सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी, बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित पोलीस विभागात सेवारत असणारे आदरणीय वसू साहेब, आपल्या प्रवासी यंत्रणेत चालक मालक असणारे, आज उपस्थित असणारे सर्व आपले मान्यवर तथा पालक बंधू भगिनी आणि त्यांच्या समोर हा कार्यक्रम होतोय, त्यांच्यासाठी होतोय असे आपले सर्व प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, या कार्यक्रमासाठी संगीत विभाग असो, आपल्या शूटिंगचा श्री पवार सरांचा विभाग असो, यासाठी काम करणारी परीक्षा विभागाची यंत्रणा असो, बक्षीस वितरणाचा विभाग असो, या सर्वांनी मेहनत घेऊन आजच्या या निकालाच्या दिवशी आपली पूर्ण तयारी केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी वर्षभर शालेय अभ्यासक्रम पूर्ण मेहनतीनं वर्गात शिस्तीत बसणे, नियमित उपस्थित राहणे आणि दिलेला अभ्यास प्रामाणिकपणे पूर्ण करणे, अभ्यासासोबत दिलेले स्वाध्याय, गृहपाठ, प्रात्यक्षिक वेळच्या वेळी सर्व विषय शिक्षकांना, वर्ग शिक्षकांना सहकार्य करणारे विद्यार्थी, त्यांच्या मेहनतीतून त्यांना जे यश मिळतंय त्यात प्रथम आलेले, द्वितीय आलेले असा त्यांचा सन्मान सर्वांसमोर होतो. पण त्यासोबत एका गुणाला 2 गुण कमी पडले म्हणून काही आपण या यंत्रणेतून मागे पडलो असं नाही. पुढच्या वेळेस एक संधी की आपण यापेक्षा अधिक मेहनत घेऊन पुढचे संपादन करू शकतो. म्हणून आज सर्वांना यशस्वी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांचं, विद्यार्थिनींचं मी या आपल्या या दिवसात निकालाच्या निमित्तानं अभिनंदन करतो, तुमचं कौतुक करतो. त्यासोबत आजच्या महाराष्ट्र दिनाचा आपण भारतीय संघराज्याचा एक भाग असलो तरी अनेक घटक राज्यांमध्ये महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचं राज्य आहे. हे राज्य मिळवण्यासाठी अनेकांनी संघर्ष केला, बलिदान दिलं गेलं आणि त्यातून हे भाषिक रचनेमध्ये महाराष्ट्रासारखं एक राज्य, त्याला उज्ज्वल संतांची, थोर पुरुषांची, महापुरुषांची, क्रांतिकारकांची, समाजसुधारकांची परंपरा लाभलेली आहे. अशा या पुण्यभूमीमध्ये आपल्या सर्वांचा जन्म झाला ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. कोणत्याही राज्याला, केंद्रशासित प्रदेशाला कमी न लेखता माझं राज्य, माझा प्रदेश अतिशय सुजलाम आणि सुफलाम झाला पाहिजे, त्यात माझं स्वतःचं किती योगदान आहे त्याचा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून या महाराष्ट्र दिनाची आठवण, त्यानिमित्त आपलं योगदान काय राहील. एक विद्यार्थी म्हणून मी उद्याचा समाजाचा, राष्ट्राचा नागरिक आहे, समाजाचा घटक आहे, माझ्या गावातील, माझ्या कुटुंबातील एक प्रमुख घटक म्हणून माझे या राज्याप्रती म्हणजे पर्यायानं देशाप्रती माझं कर्तव्य काय. संविधानानं आम्हाला दिलेलं न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्यासोबत आपण ज्या राष्ट्रीय विचारानं जगतो तो समरसतेचा विचार आम्ही समोर घेऊन आम्हाला देशासाठी, या महाराष्ट्रासाठी काय करता येईल याचं एक विचार चिंतन करण्याचा आजचा हा दिवस असतो. आपण सर्वांनी एक या आदर्श विद्यालयातील आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाची विचारधारा, आपण आपले शिक्षक मंडळी जे आपल्याला संस्कार करतात त्याचा निश्चितच आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, पर्यायानं आपल्या देशासाठी आमच्या कर्तव्याची जाणीव आम्हाला करून देतात आणि खऱ्या अर्थानं आम्ही स्वप्न पाहतो ते साकार करण्याचा, संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. आजच दुसरा दिवस जो आहे कामगार दिन म्हणून सगळ्यांनी लक्षात ठेवा. वाचायला वेळ नाही आणि आपण एवढ्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात किमान त्यातून काही प्रेरणा घेता आली पाहिजे. जे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि वेगवेगळ्या सर्व क्षेत्रात काम करणारे, उन्हात, ताणात, पावसात जे मंडळी काम करतात त्यामुळे आपल्या सर्वसामान्य लोकांचं जीवन जगणं एवढं सुलभ होतं. त्या सर्व कष्टकऱ्यांचा, त्यांचा सन्मान करण्याचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या कामाप्रती कोणतंही पद कमी प्रतीचं नसतं, त्यांच्या कामाचा, त्यांच्या प्रती आदर ठेवण्याचा एक संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. म्हणून कामगार दिनाच्या निमित्तानं
आज आपल्याला त्याही अर्थाने आपल्याकडून अपेक्षा ठेवतो, तोही एक आपण संकल्प करूया. या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्त पुनश्च आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणाऱ्या सर्वांना त्यांचाही या उपस्थितीमुळे आम्हाला आनंद झाला. त्यांचं एक प्रकारचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाळेचा प्रमुख म्हणून मी आभार व्यक्त करतो. या ज्या सर्व मंडळींनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य केलं त्यांनाही धन्यवाद देतो आणि थांबतो. यानंतर वर्ग 5 ते 7 निकाल विश्लेषणासाठी मी आमंत्रित करतो ज्येष्ठ शिक्षक जी.एम. भोवड सर. कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य श्री गवले सर, प्रमुख उपस्थितीमध्ये प्रमुख पाहुणे आदरणीय आप्पाजी, सुधीर भाऊ, वसू साहेब, शाळेचे उपप्राचार्य श्री दंडे सर, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक बंधू भगिनी, विद्यार्थी मित्रांनो, वर्षभरामध्ये शाळेमध्ये जे अध्यापन केले जाते त्या अध्यापनातून, तुमच्या अध्ययनातून तुमच्यामध्ये कोणते बदल झाले असतात त्या बदलाची नोंद घेतल्या जाते. वर्षाच्या शेवटी लेखी परीक्षा होत असते. परीक्षेमध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रक्रियेतून जावं लागते तुम्हाला माहिती आहे. वाचन करावं लागते, लेखन करावं लागते, तोंडी उत्तर द्यावं लागतात. वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला तुमचं मूल्यांकन केले जाते. त्यामध्ये यश किती विद्यार्थ्यांना येतं आपल्याला माहिती आहे की या नवीन धोरणामध्ये सर्व विद्यार्थी पास होत असतात, कारण प्रत्येकामध्ये काहीतरी चांगले परिवर्तन होत असते. आपल्या शाळेमध्ये इयत्ता 5वी मध्ये एकूण 385 विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये 385 विद्यार्थी पास झाले आहेत, म्हणजे 100% निकाल लागला आहे. प्रथम श्रेणीमध्ये 170 विद्यार्थी आले आहेत, 44% विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये. द्वितीय श्रेणीमध्ये 121 विद्यार्थी 5वी मध्ये, त्याचा 31% निकाल लागलेला आहे, म्हणजे द्वितीय श्रेणीमध्ये 31% विद्यार्थी पास झाले आहेत. आणि तृतीय श्रेणीमध्ये 94 विद्यार्थी 385 पैकी, म्हणजे 24% विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये पास झाले आहेत. वर्ग 6वी मध्ये एकूण 350 विद्यार्थी परीक्षा बसले होते. सर्व विद्यार्थी म्हणजे 350 विद्यार्थी पास झाले आहेत, 100% 6वीचा निकाल लागला. यामध्ये प्रथम श्रेणीमध्ये 165 विद्यार्थी पास झाले आहेत. प्रथम श्रेणीचा जो जी टक्केवारी आहे ती 27% आहे. द्वितीय श्रेणीमध्ये 113 विद्यार्थी 350 पैकी, त्याची टक्केवारी 32% आहे. तृतीय श्रेणीमध्ये वर्ग 6वी मध्ये 72 विद्यार्थी पास झाले आहेत, 21% विद्यार्थी तृतीय श्रेणीमध्ये पास झाले आहेत. इयत्ता 7वी मध्ये एकूण 384 विद्यार्थी बसले होते. पूर्ण 384 विद्यार्थी 8व्या वर्गामध्ये गेले आहेत, म्हणजे 100% निकाल लागलेला आहे. यामध्ये 384 पैकी 173 विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये आले आहेत, 45% टक्केवारी प्रथम श्रेणीची. द्वितीय श्रेणीमध्ये 127 विद्यार्थी पास झाले आहेत, त्याची टक्केवारी 33% आहे. आणि तृतीय श्रेणीमध्ये 84 विद्यार्थी पास झाले आहेत, त्याची टक्केवारी 22% आहे. त्याच्यावरून एक मी जे निकाल सांगितला, तृतीय श्रेणीमध्ये आपल्या शाळेमध्ये पास होणारे विद्यार्थी फार कमी आहे, प्रथम श्रेणीचं प्रमाण जास्त आहे. असे एकूण 1119 विद्यार्थी 5 ते 7 मध्ये बसले होते. सर्व विद्यार्थी पास झाले. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा. यानंतर आता वर्गातून पूर्ण शिक्षणातून प्रथम कोण आले त्याचं विश्लेषण तुम्हाला सांगितलं जाईल, त्यांना बक्षीस दिले जाईल. सर्वांना शुभेच्छा. मार्क किती मिळाले याला महत्त्व नाही आहे, तुम्ही अभ्यास केला, तुमच्यामध्ये चांगले बदल झाले याला महत्त्व आहे, आणि आपल्या शाळेमध्ये याला आपण प्राधान्य देत असतो. धन्यवाद. यानंतर वर्ग 8 आणि 9 निकाल विश्लेषणासाठी मी आमंत्रित करतो श्री मुकेशजी भोवड सर. वर्ग 8वी आणि 9वीचे निकाल विश्लेषण आणि रोख पारितोषिक वितरणासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8 मध्ये आपल्या विद्यालयामध्ये एकूण 482 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते आणि 482 विद्यार्थी पास झालेले आहेत.
त्यामध्ये अ1 श्रेणीमध्ये 53 विद्यार्थी, अ2 श्रेणीमध्ये 92 विद्यार्थी, ब1 श्रेणीमध्ये 138 विद्यार्थी, ब2 श्रेणीमध्ये 135 विद्यार्थी, क1 मध्ये 61 आणि क मध्ये 3 विद्यार्थी. अशा प्रकारे 8वीचा रिझल्ट या ठिकाणी लागलेला आहे. वर्ग 9 मध्ये एकूण 484 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते आणि 90% पेक्षा जास्त 15 विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत आणि 484 विद्यार्थी पूर्ण या ठिकाणी पास झालेले आहेत. यानंतर मी रोख पारितोषिक म्हणजे पूर्ण 5वीतून 6वीतून 7वीतून 8वीतून आणि 9वीतून हायेस्ट आलेल्या विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी घोषित करतो. त्यांना काही रोख पारितोषिक या ठिकाणी ठेवलेले मान्यवरांच्या हस्ते त्यांना रोख पारितोषिक मिळेल. बाकीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचं त्या टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यायचे. घेण्यासाठी देखील माझ्या डाव्या बाजूला एक रजिस्टर ठेवलेले त्यावर त्यांनी सही करायची, नंतरच जागेवर जायचे. सर्वात अगोदर वर्ग 5 मधून पूर्ण वर्ग 5 मधून हायेस्ट सगळ्यात जास्त मार्क मिळवणारी विद्यार्थिनी आहे कुमारी आराध्या मल्हारी भराड. 99.20 एवढे मार्क्स या विद्यार्थिनीला मिळालेले. मी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य सतीशजी गवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी आराध्याचे या ठिकाणी स्वागत करावं. आराध्या मल्हारी भराड. तिथे थांब, इथे थांब. यानंतर वर्ग 6 मधून वेदिका देवीदास दळवी 97.33 एवढे पर्सेंटेज या विद्यार्थ्यांनी मिळालेले आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे दाते माननीय सुधीरजी लंके यांना विनंती करतो की त्यांनी वेदिकाचे या ठिकाणी स्वागत करावं. स्काउट लॅब 2. यानंतर वर्ग 7 मधून पूर्ण वर्ग 7 मधून कुमारी तन्वी बद्रीनाथ कानखेडे 99.22 आणि विशेष म्हणजे संपूर्ण 5 ते 7 मधून विद्यार्थिनी आहे. मी अप्पासाहेब टेंगोडे यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थिनीचं स्वागत करावं. कुमारी तन्वी बद्रीनाथ कानखेडे या विद्यार्थिनीला 99.22 एवढे पर्सेंटेज मिळालेले आहे. यानंतर वर्ग 8 मधून 2 विद्यार्थी या ठिकाणी विभागून यांना मार्क्स मिळालेले सर्वोच्च म्हणून. कुमारी सलोनी रवींद्र देशमुख 8 ची विद्यार्थिनी आहे. वर्ग 8 मधून तसेच संपूर्ण 8वी 9वीतून ही विद्यार्थिनी आहे. 98.33 एवढे पर्सेंटेज या विद्यार्थिनीला मिळालेले आहे. मी या ठिकाणी वसुजी यांना विनंती करतो की त्यांनी सलोनीचं या ठिकाणी स्वागत करावं. संपूर्ण 8व्या वर्गातून मुलींमधून आणि ही मुलगी हायस्ट स्काउट लॅब 2. 8व्या वर्गातून विभागून दुसरा विद्यार्थी म्हणजे हा सुद्धा विद्यार्थी प्रथमच आहे श्रेयस शंकर उंबरकर. या विद्यार्थ्याला सुद्धा 98.33 एवढे पर्सेंटेज मिळालेले. या ठिकाणी मी आपल्या विद्यालयाचे परीक्षिका भावसा मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी श्रेयसचं स्वागत करावं. या परीक्षेमध्ये सुद्धा जिल्ह्यातून आपल्या विद्यालयातून आणि जिल्ह्यातून सुद्धा विद्यार्थी प्रथम आलेले आहे. या विद्यार्थ्याचं आपण स्काउट पद्धतीने स्वागत करूया. स्काउट लॅब 2. यानंतर वर्ग 9 मधून हायेस्ट आलेले विद्यार्थिनी आहे कुमारी नेहल राजेश्वर चोपडे. वर्ग 9 ची विद्यार्थिनी आहे. 96.83 एवढे पर्सेंटेज या विद्यार्थीने मिळालेले आहे. मी आपल्या विद्यालयाचे परीक्षिका केरेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी नेहलचं स्वागत करावं. विद्यार्थी मित्रांनो, लीप फॉरवर्ड नावाची एक संस्था आहे, संघटना आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंग्रजीमध्ये विद्यार्थ्यांचं कन्व्हर्सेशन संपूर्ण या ठिकाणी इंग्रजीचं इम्प्रुव्हमेंट व्हावं म्हणून ही संस्था कार्यरत आहे. राज्य स्तरावर ही संस्था काम करते आणि
पूर्ण राज्यामध्ये आपल्या विद्यालयाचा अमोल वानखेडे नावाचा विद्यार्थी या ठिकाणी सेमी फायनलमध्ये गेलेला आहे. तर या संस्थेने याच्यासाठी बक्षीस ठेवलेले आहेत. मी आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य मान्य दंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी अमोल वानखेडे या विद्यार्थ्याचं बक्षीस देऊन या स्वागत करावं. अमोल वानखेडे उपप्राचार्य मान्य दंडे सर अमोलचं या ठिकाणी स्वागत करतील. लीग फॉरवर्ड या संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर परीक्षा घेण्यात आली होती आणि सेमी फायनल मध्ये हा विद्यार्थी गेलेला आहे. स्काउट क्लब 2 यानंतर आतापर्यंत आपण 5 ते 9 या वर्गांमध्ये हायस्ट आलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे. एक वेगळं बक्षीस दरवर्षी आपण या ठिकाणी ठेवत असतो. ते घोषित करण्याच्या अगोदर मी तुकाराम वृद्धाश्रम संचालक भोकर प्रशांतजी डोंगरदेव यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर यायचे. तर आता ज्या पारितोषिकांचं मी नाव घेतलं ते पारितोषिक स्वर्गीय नानासाहेब लंके स्मृती पारितोषिक माजी आमदार यांच्या नावाने आणि आपल्या विद्यालयातील उत्कृष्ट शिक्षकाला हे पारितोषिक मिळत असतं. सामाजिक स्तरावर शैक्षणिक स्तरावर ज्या ज्या ठिकाणी चांगले काम होतात त्या ठिकाणी जे शिक्षक चांगले काम करतात त्या शिक्षकांना हे बक्षीस मिळत असतं. दरवर्षी हे बक्षीस आपल्या विद्यालयामध्ये देत असतो. तर सुधीरजी लंके या ठिकाणी आलेले जाते. तर त्या शिक्षकाचं या ठिकाणी मी नाव घोषित करीत आहे. आदर्श शिक्षक म्हणून या ठिकाणी बक्षीस जात आहे प्राध्यापक श्री मिलिंद आनंदराव हिवाळे सर, स्काउट क्लब 2 या ठिकाणी सुधीरजी नानासाहेबांचे उपस्थित झालेले. त्यांनी आनंदराव हिवाळे मिलिंद आनंदराव हिवाळे यांचं स्वागत करा. मान्य हिवाळे सर यांना देत आहे. जोराने टाळ्या वाजून आपण या बक्षिसाचं प्रोत्साहन या ठिकाणी द्यायचं आहे. स्काउट क्लब 2 सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी हिवाळे सर यांचं स्वागत करायचं आहे. एक मिनिट. आदर्श शिक्षक पुरस्कार या ठिकाणी मिलिंद हिवाळे सर यांना दिलेला आहे. धन्यवाद सुधीरजी. या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम संपलेला आहे. मी पुढील सूत्र संचालनासाठी हिवाळे सर यांना आमंत्रित करतो. मला जो पुरस्कार भेटला त्याबद्दल मी सर्वप्रथम माननीय श्री सुधीरजी लंके यांचे आभार व्यक्त करतो व विद्यार्थी हिताला कसे प्राधान्य दिले जाईल याचा सुद्धा सतत प्रयत्न करीत राहील. जो मला राशी पुरस्कार मिळालेला आहे आपल्या इथेच भोकर इथे तुकाराम वृद्धाश्रम त्याचे संचालक श्री प्रशांतजी डोंगरदेव इथे आलेले आहेत. मी माझा पुरस्कार किंवा माझी जी रोख रक्कम आहे ती त्या वृद्धाश्रमाला दान स्वरूपात भेट म्हणून देत आहे. मी प्रशांतजी डोंगरदेव यांना विनंती करतो की सर्व मान्यवर ते त्यांना ती भेटवस्तू देतील अशी त्यांना विनंती करतो. म्हटलं तर आभार प्रदर्शन. तर मी आजच्या या कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी आमंत्रित करतो आपल्या विद्यालयाचे उपप्राचार्य माननीय श्री दंडे सर. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या ठिकाणी उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आणि बक्षीस वितरणासाठी आपल्या विद्यालयाचे माननीय प्राचार्य श्री जवले सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं. त्याबद्दल मी आयोजन समितीतर्फे त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे
श्री सुधीरजी लंके यांनी आपल्या शाळेतील एका शिक्षकाची निवड करून उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार त्यांना दिला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे श्री आप्पाजी ठेंगोडे, श्री डोंगरदिवे, पोलीस दलातील श्री वसूसाहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी शाळेच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. तसेच पर्यवेक्षिका खेडेकर मॅडम, भावसार मॅडम याही या ठिकाणी कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिल्या, त्याबद्दल त्यांचेही आयोजन समितीच्या वतीने आभार मानतो. तसेच आपल्या विद्यालयातील ज्येष्ठ लिपिक श्री विनायकराव वालेराव हेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही मी आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो. आता या ठिकाणी हा कार्यक्रम संपलेला आहे. आपली शाळा 15 जूनला सकाळी 7:15 वाजता आहे. 15 जूनला सकाळी 7:15 वाजता आपली शाळा राहणार आहे. 15 जूनला शाळा उघडणार आहे. तसे निरोप आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आपल्याला सगळ्यांना येणार आहे. आता आपल्या वर्गामध्ये आपल्याला गुरुवे सर सांगतील त्या पद्धतीने